आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। 2002 ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10 बाय 12 पत्रांमध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली। 2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला। आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार। आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय। नमस्कार, प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी पदभार घेतल्यापासून आपल्यातील नेतृत्व गुण दाखवायला सुरुवात केल्याचे दिसत आहे। अनेक वर्षापासूनचा भिजत पडलेला आणि मध्यंतरी वादग्रस्त ठरलेला विषय असलेला घाटमाथ्यावरील शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राचा विषय उचलून धरत शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र हे खानापुरातच व्हावे असा ठराव मांडला आणि संबंध मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले। शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरातच झाल्यावर खानापूरला खूप मोठा फायदाही होणार आहे। परिसरातील उद्योग वाढणार आहे। आटपाडी, जत, कवटेमंका, तासगाव, पलूस, कडेगावसह सांगोला, सातारा, मान, खटाव, फलटण तालुक्यातील विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे। तसेच खानापूर हे नावालाच तालुक्याचे ठिकाण असून खानापूरवर अन्यायच होत आहे। त्यामुळे उपकेंद्र जर खानापुरात झाले तर खानापूरचा विकास होईल आणि उपकेंद्राची जागाही राज्यमार्गालगत असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर होणार आहे। ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये आल्यापासून अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून माननीय अजितदादा पवार यांचा त्यांना मोठा फायदा होत आहे। अभिजित शिंदे, प्राइम न्यूज, विटा। हा विषय पर्टिक्युलर एका जागेचा नाही आहे, म्हणजे हे खानापूरला व्हावं अशी आग्रही मागणी करत असताना जे सांगली जिल्ह्याचं उपकेंद्र होतंय किंवा तो परिसर होतोय हा विषय आमच्या दृष्टिकोनात फार महत्वाचा आहे। एक सगळ्यात विशेष म्हणजे या जागेच्या बाबतीत मी सांगेन की सांगली जिल्ह्यातील भौगोलिकदृष्ट्या आमचा जिल्हा सगळ्यात मोठा आहे। त्याच पद्धतीने कायमस्वरूपी दुष्काळी परिसर म्हणून आमच्या परिसराला बघितलं जातं। थोडा आता सर्वांच्या प्रयत्नाने, सर्व लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नाने आता थोडं शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, या निमित्तानं आमच्या आता सुटलेला आहे। तरी परंतु जिल्ह्यातील अशी काही गाव आहेत, म्हणजे दिघंची सारखं गाव असेल, उमदी सारखं जत तालुक्यातलं गाव असेल, त्याच पद्धतीनं इकडे खटाव, मान परिसरातले काही गावं असतील, फलटण सारखं शहर असेल, इथून जे विद्यार्थी आज शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून या विद्यापीठाच्या कोल्हापूरला येत असतात, या सर्वांची सोय होण्याच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण फार योग्य आहे असं आमच्या सर्वांचं मत आहे। पाठीमागं जे उपकेंद्र होण्यासाठी जागेची उपलब्धते संदर्भातला विषय होता, तर तिथं महाराष्ट्र शासनाच्या नावावरती गायरांची 100 एकरपेक्षा जास्त जागा तिथे उपलब्ध आहे। तसा ठराव ते गायरांची जागा विद्यापीठाच्या ह्या उपकेंद्राला मिळावी म्हणून तिथल्या नगरपंचायतीने सर 2021 साली तसा एक ठराव पण त्या निमित्तानं पारित करून तिथं केलेला आहे। पूर्वी पाण्याचा दुर्भिक्ष होता, आता तिथं तलाव आहे तो 12 पाण्यानं आता भरतोय। तिथं लागूनच टेंबूच्या जे उपसा जलसिंचन योजनेचं तिथे एक शेड मोठं उभा केलं होतं किंवा तिथं पाईपलाईन ठेवणं किंवा त्यांच्या साईडला ठेवण्यासाठी एक तिथं जागा त्या निमित्तानं उपलब्ध तिथं पूर्वी केलेली होती। त्या जागेचा आता प्रश्न त्या पाईपलाईनचे काम किंवा टेंबूच्या कामाला अंतिम टप्प्याला आल्यामुळे तिथं पण जागा सर बऱ्यापैकी 40 एकर अजून शिल्लक आहे।
दोन्ही जागा मिळाल्या तर जवळजवळ 150 एकरपेक्षा जास्त जागा सर गायरांची तिथं आपल्याला उपलब्ध होऊ शकते. दुसरा मध्ये असा विषय आला की 2 कमिटीज गेल्या, त्यांनी तिथं आणखी ह्या जागेला पर्याय म्हणून पेड असेल, वस्तवडे असेल, रेणावे असेल आणि परिसरातील जागांची पाहणी केली असता भौगोलिकदृष्ट्या दळणवळणाच्या दृष्टिकोनात ही जागा सगळ्यात चांगली आहे असं मत त्यावेळेच्या कमिटीने आपल्याला दिलेलं आहे. पूर्वी सर ही ज्यावेळी कमिटी ज्यावेळी गेली होती त्यांनी त्याचा अहवाल पण आपल्याला मिळवला. आपल्या त्यावेळी या मोरेसर मेघा बोलवली मॅडम आणि कार्तिक त्याचे सदस्य होते. त्यावेळी यांचे पवार म्हणजे कुलगुरू होते आणि त्यावेळी कमिटीने तसा अहवाल पण आपल्याला दिला की विविध निकषाच्या आधारे उपलब्ध जागेची तुलना करता खानापूर येथील जागा शिवाजी विद्यापीठाचे सांगलीचे उपकेंद्र नजीकच्या भविष्य काळात उभारणीच्या दृष्टीने योग्य वाटत असल्याने सदर जागेचा प्राधान्याने विचार करण्यात यावा व भविष्याचा विचार करता पेड व खानापूर यातील अंतर पण फक्त 7 किलोमीटर आहे. तिथं पेडमध्ये जवळजवळ 50 हेक्टर शासकीय जागा अशी जशी हे गायरान जागा आहे तशीच निजई पेडला पण सर तेवढीच 50 हेक्टर पेक्षा जास्त जागा तिथं उपलब्ध आहे. तर या सगळ्याचा विचार करून खानापूर या दोन्ही ठिकाणाच्या पैकी उपकेंद्रासाठी खानापूरची जागा चांगली आहे आणि तिथं त्याचं शिफारस करण्यात यावी असं त्यावेळी त्यावेळी तो आवाज देण्यात आला होता. त्या पद्धतीनं कलेक्टर महोदयांना पण त्यावेळी आपल्याकडे पत्रव्यवहार झाला होता. त्यानंतर पवार सरांच्या नंतरच्या पुढच्या देवानंद मोरे सर शिंदे सर तिथं ज्यावेळी कुलगुरू होते त्यांनी पण त्यावेळी काही पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांना त्या निमित्तानं केलेला होता. मी या निमित्तानं पुन्हा एका आग्रहाची विनंती आपल्या सर्वांनाच करतोय की हा प्रश्न बऱ्याच वर्ष प्रलंबित आहे किंवा चर्चेत आहे. प्रलंबित म्हणणं थोडस चुकीचं ठरेल पण मी म्हणतो चर्चेत आहे. आमचं असं म्हणणं आहे की ह्यावेळी त्या विषयाला फक्त न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून खानापूरलाच हे उपकेंद्र व्हावं असा ठराव इथं करून घ्यावा. आणि माझं एक चांगलं भाग्य असं आहे की माझ्याबरोबर आता आमचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब इथं तुमच्या बरोबर सभागृहात आहे. तर इथं जर ठराव आपण एक मताने सगळ्यांनी मदत करून आम्हाला जर करून दिला तर आपल्या सहकार्यानं तो ठराव शासनाकडे गेला तर आम्ही आमच्या परीनं सर्वजण मिळून आमच्या परीनं हे उपकेंद्र तिथं व्हावं या दृष्टिकोनाला लागण्यात मदत आम्ही करू शकतो अशा आमच्या सगळ्यांचं या संदर्भात मत आहे. तर मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.